रामकृष्ण हरी. शुभ सकाळ. तर कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच बरं का. व्हिडिओ काढायचं कारण असं आहे, मी जे सासू सुनाचे व्हिडिओ टाकत होते ना, तर ते म्हटलं काय रोज रोज तेच व्हिडिओ टाकायचे. सुना काय त्यांची चाल सोडती नाही आणि काय सासा पण त्यांची चाल सोडती नाही ना, आपण उगीच बसायचं तेच व्हिडिओ टाकत बा असं मला वाटायचं. तर मी काय 2-3 दिवसापासून म्हणजे 2-4 दिवसापासून ते व्हिडिओच टाकले नव्हते बरं का. माझे दुसरेच टाकायचे कंटिन्यूटमध्ये. पण ते समोर येतच ऐकायला आलं का मग असं वाटतं तो व्हिडिओच टाकावा. पण आता तर असं सुनांचं असं निघालं आहे आता. आपण म्हणजे सासूनी किती कष्ट करते सासू, किती माझं करते. हे पाहिजे ते पाहिजे, मुलासाठी ते करायचं हे करायचं. आणि सुना आपल्या करून आणल्या का त्या आयत्या त्या संसारावर उभ्या राहत्या आपल्यावाल्या येऊन. आपल्या बोकंडी बसून खात्या त्या मस्त. आण कमवायला नाव नाही घेत, फक्त आण तू खायला आम्हाला, नाहीतर मग चालले मी माहेरी, अशा धमक्या द्या. हे पाहिजे ते पाहिजे. आणि आता तर एक असं निघालं आहे सुनांना, म्हणजे कुठं जायचं आणि यायचं काही टेन्शनच राहिलं नाही हो. डायरेक्ट ते कुरिअरवाले म्हणत्या ना, ते पार्सलवाले, ते डायरेक्ट घरी येत्या. दिवसातून 4-4 जण येत्या. ते कुरिअरवाले विचारत्या अमक्याचं कुठे तमक्याचं कुठे घर. आणि पहिले पोस्टमन तरी म्हणजे जास्त विचारायचा, त्याचं लवकर लक्षात येत नव्हतं. पण आता हे कुरिअरवाले ना डायरेक्ट घरापुढे येऊन उभे राहत्या. असे कुरिअरवाले निघाले आता हे. आणि इतकं म्हणजे काय करत्या, पार्सल मागवत्या. ते कुठून मागवत्या पार्सल? कुठून पैसे येत्या पार्सल करायला सांगा बरं तुम्ही? एवढे पार्सल दररोजचे मी इतके पाहते ना, दररोजचे 2-2, 4-4 कुरिअरवाले गल्लीतून फिरात्या. इतके फिरात्या. मग कसं काय म्हणजे त्यांना आता काही धाकण धोका अजिबात राहिला नाही सुनांना. म्हणजे कुठं जायचं आणि यायचं टेन्शनच राहिलं नाही. जायचं यायचं ठरलं तर फक्त हॉटेलमध्ये जेवायला आणि खायला जायचं राहिलं तर. नाहीतर बाकी सगळी शॉपिंग आता घर बसल्या व्हायला लागली ना हो सुनांची. सगळी शॉपिंग. मग तेच नवऱ्याला संध्याकाळी दम द्यायचा, मी कुरिअर केलेलं आहे, माझं पार्सल उद्या येणार आहे, मला पैसे पाहिजे, काही कर तिकडं तू, मला पहिले पैसे पाहिजे. म्हणजे तो नवरा धाकाब्यानं तिला पैसे देऊन जातो. त्याच्याजवळ असो अगर नसो, पण त्यांनी काही तिकडं करायचं. पण तिला आज कुरिअर, ती 2 दिवस पहिलेच सांगून ठेवती, मला कुरिअर येणार आहे माझं आज उद्याचं, मला पैसे पाहिजे कुरिअरला भरायला. म्हणजे आता हे कुरिअरवाल्यांचे धंदे चालू झाले आता बघा. म्हणजे घर बसल्या सुना किती त्रास द्या सासांना, सासऱ्यांना, नवऱ्याला किती त्रास द्या सांगा बरं. कुठून आणायचे त्या नवऱ्याने कवत नाही पैसे. आणि रोज रोज तुम्ही कुरिअरमध्ये काय मागवताय? एवढं काय मागवताय? पहिले बायांना 2 नाही तर 3च साड्या राहायच्या, तेवढ्यातच वापरायच्या, त्याच नेसायच्या, त्याच धुवायच्या, गावाला त्याच घालून जायच्या. आणि तुम्ही रोज रोज कुरिअरवाल्याकडून काय घेता आता? म्हणजे किती त्रास द्या त्या बघा. आणि कोणी बोललं का, कोणी विचारलं का काय आणलं, आणि मग का हो तुमची तर लय अडचण आहे, मग तुम्ही कसं काय आणलं? नाही, माझ्या मम्मीने तिकडून पार्सल भरलं, माझ्या मम्मीने तिकडूनच कुरिअर काय केलं, पार्सल पाठवलं, काय ते मागवलं. मला तर माहिती पण नाही हो. माझं ते आल्यावर मला कळलं माझ्या इथं ते पार्सल आलं म्हणून. माझ्या मम्मीने तिकडंच पैसे भरून दिले होते. म्हणजे इकडं नवऱ्याच्या डोक्यात दगड घालायचा, त्याच्याशी भांडायचं तंडायचं, त्याच्याकडून कुरिअरचे पैसे घ्यायचे. आणि मोठेकी कुठं करायची? आईची करायची तिकडं मोठेकी. का ते आईचे पण दिवसभर फोन चालूच राहत्या, नातेवाईकांचे फोन दिवसभर चालूच राहत्या. हे घ्यायचं ते करायचं, असं करायचं तसं करायचं. सगळं नियोजन ती आई ठरवती. ते नियोजन मुलीला आई शिकवती. मग ती मुलगी तसंच बोलती संध्याकाळी नवऱ्यासंग. हे मात्र घरोघर चालू आहे, घरोघर चालू आहे, हे घरोघर चालू आहे. तर त्याच्यामुळंच तर एवढे कुरिअरवाले दिवसातून दिवस उगल्यापासून 9 वाजेपासून ते कुरिअरवाले दिसत आहे. फिरताचे कुरिअरवाले, हायचे कुरिअरवाले प्रत्येकाच्या दारापुढं उभे. प्रत्येकाचे म्हणजे ज्यांनी कुरिअर मागवलं त्यांच्या. आणि कुरिअर मागवायचे कामं कोणाचे? रिकामटावळायचे. तर घेणं नाही देणं नाही, त्रास द्यायचा नवऱ्यांना, फक्त वस्तू घ्यायची आणि करायचे मज्जा नवऱ्याच्या जीवावर.
असे आता हे धंदे धरले मुलींनी सुनांनी. बघा आता कसे आईबापाची कशी शिकवणूक राहते ही. आणि कोणी काही म्हणलं का म्हणायचं माझ्या आईने आणलं आणि माझ्या बापाने दिलं आणि माझ्या भावाने दिलं, असे नावं पुढं करायचे त्यांचेवाले. आणि इकडं नवऱ्याच्या जीवावर मजा करून घ्यायची. असं आहे, असं निघालं आहे आता सुनांचं. आणि सासू सासऱ्यांनी किती कष्ट केले काय केले त्याच्याशी त्यांना काय घेणं नाही, काय नाही घेणं. तुम्ही तुमच्यासाठी केले, आमच्यासाठी नाही केले. आता असं म्हणतात ते वरून, आमच्यासाठी काही नाही केलं. नाहीतर मग मी चालले माझ्या आईकडे, लगेच धमकी देऊन मोकळ्या लगेच निघून जायला तयार राहते ते. तिकडे आईबाप तयारच राहते घेऊन जायला लगेच. आईबाप तर लगेच पळतच सुटते घ्यायला लगेच. कारण पहिली म्हणजे त्यांना असं वाटतं मुलगी म्हणजे आमच्या घरी खूप आमचा अभिमान, खूप आम्हाला मान भेटतो. आमची मुलगी माहेरी आल्यावर राग सासऱ्यांशी भांडणं करून, नवऱ्याशी भांडण करून आलेली मुलगी जी राहते ना, तर त्या आईबापाला असं वाटतं आमची मुलगी गड जिंकून आली, शिवरायांच्यापेक्षा मोठा गड जिंकून आली आमची मुलगी. असं ते आईबापाला घमेंड येते, ताकद येते. आईबाप आणखीन त्या मुलीला इरजण घालत्या. असं आहे मुलीच्या आईवडिलांचं आता काम. मस्त मुलीला इरजण घालत्या. मुलीला त्यांना असं असं आपण कसं पूर्वीचे जे लोक काय म्हणायचे, मुलगी जर माहेरी आली ना, ती जर 4 दिवस राहिली ना, तर 5व्या दिवशी तिला म्हणायचे बाई जाय तुझ्या घरी. तसे आत्ताचे काय म्हणता, महिन्याने 4 महिने राहतो, काही टेन्शन घ्यायचं नाही, आम्ही आहे तुला काय करायचं, आम्ही आहे ना, असे करते. पूर्वीच्या लोकांना लाज वाटायची. मुलगी जर रागा आली तर लोकांना आपण काय उत्तर देणार, काय सांगणार, आपली मुलगी का आली का नाही आली, काय कळवणार. तसं आत्ताच्या लोकांना असा अभिमान वाटतो मुलगी रागा आल्यावर, का आमची मुलगी रायगड किल्ला जिंकून आली. तो रायगड किल्ला सरकारच्या ताब्यात घेतला होता, पण आता आमच्या मुलींनी जिंकवला. अशी आताचे आईवडील समजते स्वतःला शहाणे. असं आहे आता. पण मुलीला दाबती नाही, मुलीला उलटं विरजण घालत्या, मुलीला उलटं शिकवत्या. आम्ही आहे, तुला काय करायचं, तू जाऊ नको, नाही म्हणून सांग, त्याचा फोन उचलू नको, त्याला नवऱ्याला असं सांग, बायकोला काय त्या नातेवाईकांना तसं सांग. असे आईबाप मुलीला शिकवत्या. असे इरजण घालणारे आईबाप आताच्या पिढीमध्ये आहे. पण त्यांना म्हणा तुम्हाला पण लेक बाळ, तुम्हाला मुलं आहे, तुम्हाला सुना येणार, तुम्हाला पण तोच त्रास होणार. का गं बाया अशी म्हणजे शिकले तुझ्यापाशी, तर आज तुमच्या मुलींना दुसऱ्याला त्रास दिला तर तुम्हाला पण कोणाची तरी मुलगी घरात येऊन त्रास देणार आहे. एवढं मात्र लक्षात ठेवा. 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनाचे निघून जाणारे. पण एवढं अति करू नका मुलीच्या आईवडिलांना म्हणा. अजिबात एवढं अति करू नका. खरंच काही उपयोग नाही. एवढा अति करू नका. मुलीच्या जातीने असं वागावं का, मुलीच्या जातीने असं नांदावा का, मेली ऐकावं का जगली ऐकावा, असे पूर्वीचे लोक म्हणायचे. तर बघा कसं माझा व्हिडिओ वाटतो. रामकृष्ण हरी. नक्कीच मला कमेंट करून सांगा.